पट्ट्या हो, मा नाव की पिसळलेलं मास्तर. माझ्या वर्गात जर कोणी कॉपी करताना सापडलं तर मी त्याला मारित नाही. वा वा, किती चांगले सर आहे तुम्ही. मी मारित नाही, डायरेक्ट हातपाय तोडून घरी पाठवतो. मा पॅटर्नच वेगळा आहे. बुट पाहिले का माझ्या पायातले? माझ्या जीवाचे वर आहे. फक्त तुम्हाला लाता घालायसाठी घालेली. त्याच्यामुळे माझ्या वर्गात कोणी चहा कॉपी करू नका. जर कोणी कॉपी आणेल असन तर अजून पण माझ्या पुढे आणून ठेवा. मस्त पुढे आणून ठेवाल, थोडी आणली कॉप्या. याचा अर्थ कोणाच कॉपी आणेल नाहीये. पेपर हे पेपर घ्या, बिलगले आलं. ओ मास्तर, तुम्ही आम्हाला चुकीचे पेपर दिले वाटतं. कस काय? अहो हे पेपर लय अवघड दिसू राहिले. IPS कलेक्टरचे पेपर आहे वाटतंय. आमचे पेपर दुसरे असन, नीट पा डोळे वाचून, लहान लहान लेकरांचे. अरे पिस्तुल्या, आमुषा पौर्णिमा शाळा देत होतो, मला सांगू राहिलं का डोळे वाचून पाहायचं? चुपचाप पेपर लिहू. का हो मास्तर, मी जो अभ्यास केला होता तो या पेपरात आलाच नाही. अकबर बिरबल के मजेदार चुटकुले. अरे आमुषाची पैदा जोकच्या पुस्तकातून बोर्डाचा पेपरचा एक्झाम तर बापान दिलता का? अहो मास्तर, तुम्ही तर म्हणत्या जो पुस्तक हातात पडन त्याचं वाचन केलं पाहिजे. अरे रताळ्या, डोक्यात जायला कर तू. मी जर तुला म्हणलो बायकोवर प्रेम करत मग तू काय तोय बायको सोडून लोकांच्या बायकोवर प्रेम करशील का? हा, मंदबुद्धी, पेपर लिह चुपचाप. सर, ते लाईटचा शोध कोण लावला होता? तुला नाही माहित का? नाही ना, मी होईल नव्हतो ना तवा. अरे येड्या, पुस्तकात लिहिले ना. तो अभ्यास नाही केला का? नाही. मग वर्षभर खायचं आणि हागायचं काम केलं का? ऐ सोन्या, चुकी बरोबर सांग ना एकदा. एक काम कर, 4/4 चुकली त्यातून 2 तर बरोबर येईन. हा यार. हा कोणता प्रश्न आहे? मित्राचं एका वाक्यात वर्णन करा. बर. महामित्र लई दलिंदर आहे, त्यांना घेतलेले पैसे उसने वापस करत नाही. ऐ सोन्या, मला दाखव ना. मी तुला फक्त बाहेर हाय म्हणलो असतो, तू काय म्हणली होती मला? तू आहे सारखे 36 जण आहे माझ्या मागं काळ्या. आता बोलून त्या 36 जणाला पेपर लिहायला. डार्लिंग दाखव ना. तू किती तेल पण लाव, मी नाही दाखी तुला जीप रे. अरे सोन्या, पत्र कसं लिहिते ते सांग ना एकदा. अरे तो आहे गर्लफ्रेंडला लव्ह लेटर कसली ते तसं लिहि. बर. प्रिय मॅडम, विषय, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. अर्धजाळ चाकणजुल्या बेवडे. महोदय, मॅडम, मला तुम्ही खूप आवडतात. आज दुपारी शाळेच्या मागं मला भेटायला या. मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. तुमचा आज्ञाकारी विद्यार्थी, तुमचा प्रिय विद्यार्थी झाकणझुल्या बेवडे. किती सोपं आहे पत्र लिहायचं. रावल्या, कॉपी करू राहिला काय? नाही हो मास्तर. कॉपी करीत असन तर धरणं चापटीन. सर, ही सोनी कॉपी करू राहिली, हिच्याकडे गैडी. करू दे ना मग, नाजूक आहे ती. ती नाजूक आहे आणि आम्ही ढोरे का? अरे मास्तरड्या, पोरीनं पुऱ्या पेपरात कॉपी केलं तर काही नाही, आणि आम्ही एका मार्कच पाहिलं तर आम्हाला धमक्या टाकीतो. दलाल आहे तू, दलाल. चुपचाप पेपर लिह, शानपण नको करू. हा कोणता प्रश्न आहे? मित्राची आजी वारल्यास त्याला एक निबंध लिहा. प्रिय मित्रा, तुझी आजी वारली, मला कळलं, मला खूप दुःख झालं. असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण तुझ्या आजीचं वय झालं. ऐकून खूप दुःख झालं, रडायलाही खूप आलं. पण जाऊन दे, माझ्या एक टायमाचं जेवण झालं. जर जेवण उरलं, शिरा, बुंदी, भात, तर मला फोन कर, मी नेण्यासाठी नक्की येईन. आणि येणाऱ्या काळात तुझ्या घरी कोणी ना कोणी वारत राहावं आणि मला तू जेवायला बोलीत राहावं, ही देवाच्या चरणी अपेक्षा करतो. धन्यवाद मित्रा. तुझ्या आजीचा स्वर्गाचा प्रवास हा चांगला असावा, आणि तुझ्या आजीनं फोन करून सांगितलं की मी स्वर्गात पोहोचले म्हणून मला पण फोन करून सांग. आता ह्या निबंधाला 10 पैकी 10 मार्क मास्तरचा बाप पण देईन. ऐ सोन्या, हिचं काय रे, डोकं उठ ना. गायीवर निबंध कसं लिहायचं सांग ना. एखादी गाय पाय, तिच्यावर बसन ली निबंध. हो सर, बाहेर जाऊ का? कशाला? गायीवर निबंध लिहायचा आहे. गईवर निबंध न्यायचं म्हणजे गईवर बसून लिहायचं का? हा. का रे, तुला भूतावर निबंध लिहायचं सांगितलं, मग भूतावर जाऊन बसशील का? अरे खेकड्या, उलटा पायदा व्हायला कर तू. सर, एक पुरवणी द्या ना. मग अर्धा पेपर पण झालं नाही, नीला पुरवणी लागती. पोट्या हो, काय सर? गु खाजर शिक या पुरीचा. तिचा पेपर लिहून होता आणि तुम्ही काय मासे मारू राहिले का? सर, तुम्ही बी हुशारपुरीचं गु खाऊन नोकरी लागले काय? थांब, तुला नापासच करतो. सर, भारतात सगळ्यात महान व्यक्ती कोण आहे?
तुला कोण वाटतं? महात्मा गांधी. कस काय? बाया त्यांचा फोटो घेऊन जंपरात हिंडत्या. मग विचार करा किती मान असन ते. अरे झाकण झुल्या, त्यांना लय मोठी मोठी कामं केलेली म्हणून मान येते. ऐ सोने, या प्रश्नाचं उत्तर सांग ना. कोणत्या? काळ वळखा. मी सध्या बसलेलो आहे. मग झोपून राय, हे उत्तर आहे त्याचं. पोट्ट्यावर चला, टाइम समाप्त व्हायला आला, 5 मिनिटं बाकी आहे. सर थोडं थांबा ना, 2च मार्काचं बाकी आहे. सर मग आता 50 मार्कच बाकी आहे. अहो सर, मी तर नावच टाकू राहिलो अजून. अरे नालायका नो, ते मला सांगू नका. चला पेपर जमा करा. ओ मास्तर, मी जर नापास झालो तर पा. धमकी देऊ राहिला का? काय करशील तू? सर तुम्हाला रस्त्यानं आडू आम्ही. अरे झाकण झुल्या, मी मास्तर आता झालो, पहिल्यांदा मी गुंडच होतो, ध्यानात ठेव. सर मैले मोठ्या मोठ्या नेते लोक ओळखे. सस्पेंड करून टाकू तुम्हाला. डुंगन धुता येतं का?